मुंबईत मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू. पुढील 24 तासांकरता धोक्याचा इशारा. आयएमडीनं रेड अलर्ट केला जारी. मुंबईत महिनाभराचा पाऊस 4 दिवसात कोसळला. राज्यात ही परिस्थिती 8 जुलैपर्यंत कायम राहणार. राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात आढावा घेताच मुख्यमंत्र्यांची माहिती. मुंबई महानगर क्षेत्राकरता रेड अलर्ट जारी. 80 ते 90 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता. अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका, प्रशासनाचं आवाहन. नाशिक जिल्ह्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट. त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रातील पर्यटन स्थळं पर्यटकांकरता बंद. उद्या त्र्यंबकेश्वरला दर्शनाकरता येऊ नका, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. पुण्यात गेल्या 24 तासात 200 मिलीमीटर पाऊस. पावसामध्ये बाहेर पडू नका, नागरिकांना प्रशासनाचं आवाहन. महाबळेश्वरमधील सोळशी नदी धोक्याच्या पातळीवर. येरणे खुर्द गावाला पुराचा धोका. प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका गावाला. पिंपरी चिंचवडमधील तानाजीनगरमध्ये अनेकांच्या घरात पाणीच पाणी. नागरिकांना बोटीतून सुरक्षित स्थळी हलवलं. टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना 18 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी. 4 आरोपींना भिवंडी न्यायालयानं सुनावली न्यायालयीन कोठडी. राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरण. राम मंदिर ट्रस्टच्या बैठकीत चंपतराय यांचा राजीनामा मंजूर. सूत्रांची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.